श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरातील महिलेने सकाळी उठल्याबरोबर या 7 गोष्टी केल्या तर लक्ष्मी कधीच घर सोडत नाही. मित्रांनो, जी स्त्री सकाळी उठल्याबरोबर श्री लक्ष्मीनारायणाचे नाव घेते, जी स्त्री रोज घरात कापूर जाळते, अशा स्त्रीच्या घरात काहीही कमी पडत नाही. मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर केलेल्या काही छोट्याशा गोष्टी संपूर्ण घराचे भाग्य बदलू शकतात, असे आपल्या धर्मग्रंथात आणि लोकपरंपरेत सांगितले जाते. आणि आज आपण अशाच 7 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या अनेक पिढ्यांपासून शुभ मानल्या जातात. पण यामधील दुसरी गोष्ट इतकी प्रभावी मानली जाते की अनेक ज्येष्ठ लोक आजही दिवसाची सुरुवात तिच्यापासूनच करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा, पैसा टिकावा, घरातील सदस्य निरोगी राहावेत, मुलांना यश मिळावं, असं प्रत्येकाला वाटतं. पतीच्या कामामध्ये प्रगती व्हावी, घरात सतत आनंदाचे वातावरण राहावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असे मानले जाते. म्हणून आजचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक गृहिणीने आयुष्यात एकदा तरी समजून हा घेतलाच पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा उठल्यावर सकाळी डोळे उघडताच सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातांकडे काही क्षण प्रेमाने पाहावे, अशी परंपरा आहे. कारण आपल्या तळहातांमध्ये कर्माची शक्ती आहे असे मानले जाते. आणि दिवसाची सुरुवात स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून केली तर मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात. त्यानंतर मनात आपल्या कुलदैवताचे, इष्टदेवतेचे किंवा श्री लक्ष्मीनारायणाचे स्मरण करावे. कारण सकाळच्या पहिल्या विचारांचा परिणाम संपूर्ण दिवसावर होत असतो, असे अनेक संतांनी सांगितले आहे. म्हणून आता आपण त्या दुसऱ्या गोष्टीकडे येऊया, जी अनेकांना माहिती असते पण फार कमी लोक रोज करतात. सकाळी अंथरुणावरून उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वी मातेला मनोभावे नमस्कार करावा. ही परंपरा केवळ धार्मिक नसून कृतज्ञतेचे प्रतीक मानली जाते. कारण आपण दिवसभर ज्या पृथ्वीवर चालतो तीच आपल्याला आधार देते. म्हणून काही क्षण डोळे मिटून पृथ्वीला मनोमन नमस्कार केल्याने नम्रता वाढते, मन शांत राहते आणि दिवसाची सुरुवात शुभ भावनेने होते. अनेक घरांमध्ये आजही घरातील ज्येष्ठ महिला, मुलींना आणि सुना यांना ही सवय लावतात. कारण ज्या घरात नम्रता असते त्या घरात सुख समृद्धी टिकते, असे लोकमान्य मत आहे. याच ठिकाणी एक मोठी चूक अनेक महिला करतात, त्या म्हणजे उठल्या उठल्या मोबाईल हातात घेणे, संदेश पाहणे, सोशल मीडियामध्ये रमणे किंवा इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे. अशा सवयींमुळे मन अस्थिर होते. दिवसाची सुरुवातच चिंता, तणाव आणि नकारात्मकतेने होते. त्यामुळे शक्य असेल तर उठल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे मोबाईलपासून दूर राहावे आणि त्या वेळेत देवाचे स्मरण, घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार किंवा स्वतःसाठी 2 क्षण शांत बसण्याची सवय लावावी. आता तिसरी गोष्ट जी अनेक घरांमध्ये आजही पाळली जाते आणि ती म्हणजे घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ करणे. कारण मुख्य प्रवेशद्वार हे लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान मानले जाते. सकाळी घर झाडून झाल्यानंतर उंबरठा स्वच्छ पुसावा आणि शक्य असल्यास थोडी रांगोळी काढावी किंवा शुभचिन्ह करावे. त्यामुळे घरात स्वच्छतेबरोबरच प्रसन्नतेची भावना
निर्माण होते असे मानले जाते. स्वच्छ घराकडे प्रत्येकाचे मन आकर्षित होते आणि स्वच्छता हीच समृद्धीची पहिली पायरी आहे असेही म्हटले जाते. याच वेळी अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी. उंबरठ्यावर चप्पल, कपड्यांचे गठ्ठे, कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, कारण अशा वस्तूंमुळे घराचा प्रवेशच अस्ताव्यस्त दिसतो आणि सकारात्मक वातावरण कमी होते असे अनेक वास्तू परंपरांमध्ये सांगितले जाते. म्हणून सकाळी सर्वप्रथम प्रवेशद्वार स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याची सवय लावा. जी स्त्री रोज सकाळी देवघरात कापूर जाळते तिच्या घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न राहते अशी श्रद्धा आहे. जी स्त्री रोज गाईच्या तुपाचा दिवा लावते त्या घरात सात्विकता वाढते असे मानले जाते. जी स्त्री देवाला पाण्याने भरलेला तांब्या अर्पण करते तिच्या घरात शुभतेचा वास राहतो अशी परंपराच आहे. जी स्त्री उंबरठ्यावर हळद कुंकू लावते त्या घरात मंगल वातावरण राहते असे म्हटले. इतर विचार चालू असतात. अशा वेळी केलेली पूजा पूर्ण फळ देत नाही. म्हणून पूजा करण्याआधी काही क्षण डोळे बंद करून मन शांत करावं, दीर्घ श्वास घ्यावा आणि स्वतःला पूर्णपणे त्या क्षणात आणावं, कारण देवाला शब्दांपेक्षा भावना अधिक प्रिय असतात. जी स्त्री रोज तुळशीला पाणी घालून 3 प्रदक्षिणा घालते ती भक्तिभाव वाढवते अशी श्रद्धा आहे. जी स्त्री पहिली पोळी गाईसाठी ठेवते त्या घरात अन्नाची कमतरता भासत नाही अशी लोकमान्यता आहे. जी स्त्री पक्ष्यांसाठी रोज धान्य टाकते तिला पुण्य मिळते असे मानले जाते. जी स्त्री घरातील देवघर रोज स्वच्छ ठेवते त्या घरात सकारात्मकता वाढते. जी स्त्री पूजा झाल्यावर शंखनाद करते त्या घरातील वातावरण प्रसन्न होते असे मानले जाते. जी स्त्री रोज सकाळी श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र ऐकते तिचे मन शांत राहते असे सांगितले जाते. जी स्त्री देवाला रोज ताजी फुले अर्पण करते ती भक्तीचे प्रतीक मानले जाते. जी स्त्री आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने घर पुसते तिच्या या कृतीने घरातील नकारात्मकता कमी होते अशी लोकश्रद्धा आहे. जी स्त्री घरात सुगंधी धूप लावते त्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. जी स्त्री रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपते तिच्या घरात अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो असे मानले जाते. जी स्त्री तिजोरी स्वच्छ ठेवते आणि अनावश्यक वस्तू काढून टाकते ती समृद्धीचे स्वागत करते असे म्हणतात. जी स्त्री वडीलधाऱ्यांना रोज नमस्कार करते तिच्या घरात आशीर्वाद कायम टिकतात. जी स्त्री सकाळी सूर्याला अर्घ्य देते तिचा दिवस उत्साहाने सुरू होतो अशी श्रद्धा आहे. जी स्त्री घरात तुटलेल्या देवमूर्ती ठेवत नाही ती शुभतेची काळजी घेते असे मानले जाते. जी स्त्री शुक्रवारी देवीला खडीसाखर अर्पण करते ती सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तसेच प्रत्येक पौर्णिमेला जी स्त्री दिवा लावते ती घरात शांततेसाठी प्रार्थना करत असते. तसेच अमावस्येला पितरांचे स्मरण करणारी स्त्री तिच्यामध्ये कृतज्ञतेची भावना असते ती भावना जपते. जी स्त्री देवघरात रोज घंटा वाजवते त्या घरात पूजेचे वातावरण निर्माण होते. जी स्त्री रोज गोड बोलते तिच्या घरात प्रेम वाढते असे संतांनी सांगितले आहे.
जी स्त्री अन्नाचा अपमान करत नाही तिच्या घरात अन्नपूर्णेची कृपा राहते अशी श्रद्धा आहे. जी स्त्री पाण्याचा अपव्यय करत नाही ती पुण्याची भागीदार मानली जाते. जी स्त्री दर शुक्रवारी कन्यांना आदराने काहीतरी देते ती दानधर्माचे पालन करते. तसेच घरात रोज रामनाम किंवा विष्णू सहस्रनामाचा जप ऐकते तिचे मन स्थिर राहते. जी स्त्री रोज देवघरात बसून 2 मिनिटे शांत ध्यान करते तिच्या मनातील तणाव कमी होण्यास मदत होतो. तसेच घरातील झाडांची प्रेमाने सेवा करणारी स्त्री निसर्गपूजेचा भाग मानली जाते. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करणाऱ्या स्त्रीच्या घरात आनंद आणि समाधान वाढतं असे मानले जाते. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी रोज करत चला. आयुष्यात घरात सकारात्मकता नक्की निर्माण होईल. हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांमध्ये तो शेअर देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.